आहे का? नाही की तिथला कॅमेरा काय झाला सर? सर काय सांगू का मी तुम्हाला, डी डिव्हिजन मध्ये आता कोण नाही बघा, कारण डी डिव्हिजन मध्ये हा तिथं आपलं एफसी सेंटरच्या तिथे कोण नाही, कारण तिथले मॅथ्सचे सर इकडे जी मध्ये घेतात लेक्चर भांडण्याचे. हॅलो हॅलो Yes. Okay. Which point we have discussed in previous lecture? Can anyone tell me? Liquid lubricants. मधला कोणता संपला रे जनो? Extreme pressure. Extreme pressure additives चालू. Extreme pressure additives म्हणजे ब्लेंडेड ऑइल चालू आहे. Am I correct? Yes ma'am. हा ब्लेंडेड ऑइल चालवणारे सर्वांनी रिस्पॉन्स देणारे जेवढे आहेत तेवढे, नाही तरी काय 40 42 70 पैकी. Yes ma'am. Yes ma'am. रिस्पॉन्स खूप व्यवस्थित द्यायला पाहिजे, जेणेकरून नंतर अभ्यास करायला लागू नये तुम्हालाच, हो की नाही? ओके. What is mean by blended oil? Yesterday we have discussed it. सांगा बरं बघू. What is mean by blended oil? सांगा. When mineral oil are mixed with special additives to improve the properties of mineral oil. Very good. Which substance is added into the mineral oil? Oiliness carrier. आपण वाचायचं नाही का ऍड करावं लागत असेल ऑइलिनेस कॅरियर? ऑइलिनेस इम्प्रूव्हर म्हणायचं त्याला. कशासाठी? कुणाचा ऑइलिनेस वाढवण्यासाठी? मिनरल ऑइलचा ऑइलिनेस वाढवण्यासाठी ऑइलिनेस कॅरियर ह्या मिनरल ऑइल मध्ये ऍड करावे लागत असतात. What I am telling? What is meant by blended oil? की मिनरल ऑइलच्या प्रॉपर्टी वाढण्यासाठी काही सबस्टन्स मिनरल ऑइल मध्ये टाकले जातात. तयार झालेल्या ऑइलला ब्लेंडेड ऑइल असं म्हणायचं असतं. ओके. which first substance mineral oil having very poor oiliness, खूप कमी ऑइलीनेस आहे, म्हणून पहिला सबस्टन्स कोणता टाकायचा मिनरल ऑइल मध्ये? which substance is added? Oiliness carrier. हा ऑइलिनेस कॅरियर. व्हेरी गुड, नाईस. मिनरल ऑइल मध्ये आणखी दुसरा सबस्टन्स ऍड करावा लागतो, एक्स्ट्रीम प्रेशर ऍडिटिव्ह. एक्स्ट्रीम प्रेशर ऍडिटिव्ह आपण पहिलं बघितलेलं आहे बघा. क्लोरीन, सल्फर, फॉस्फरस हे सबस्टन्स असतात. मग ते हाय टेम्परेचरला स्टेबल फिल्म तयार करतात. काल मी इथपर्यंत लिहून दिलेलं होतं तुम्हाला, हो की नाही? Yes. हा. आता पुअर पॉइंट डिप्रेसर म्हणजे काय रे? काय कमी करण्याचं, काय कमी करणारा घटक ऍड केला जातो? काय कमी Poor करणार? point. हा पुअर पॉइंट कमी करणारा घटक टाकला जातो. का बरं? का टाकला जातो बोला? कारण कुणाचा पुअर पॉइंट कमी करायचा? पुअर पॉइंट म्हणजे Mineral oil. हा पुअर पॉइंट म्हणजे सॉलिडिफिकेशन पॉइंट. ते ऑइल सॉलिडिफाय ज्या टेम्परेचरला होतं त्याला त्याचा पुअर पॉइंट असं म्हणायचं. मग नॉर्मल टेम्परेचर पेक्षा पुअर पॉइंट हा कमी करायचा. ओके, इज इट करेक्ट? हा. पुढे फिस्कोसिटी इंडेक्स इम्प्रूव्हर. आपल्या गुड लुब्रिकंटचा फिस्कोसिटी इंडेक्स कमी असावा लागतो का जास्त असावा लागतो रे? जास्त. High.
व्हेरी गुड, नाईस, व्हेरी नाईस. कसं लक्षात ठेवताय रे तुम्ही? मला वाटलं नाही लक्षात ठेवत. मग ह्या मिनरल ऑइल मध्ये व्हिस्कोसिटी इम्प्रूव्हर असा सबस्टन्स ह्या मिनरल ऑइल मध्ये टाकायचा. ओके. नंतर अँटीऑक्सिडंट, ह्या ऑइलचं मिनरल ऑइलचं वातावरणामध्ये ऑक्सिडेशन होत असतं, ते कमी करण्यासाठी अँटीऑक्सिडंट नावाचं केमिकल त्याच्यामध्ये ऍड करायचं. मग ह्या मिनरल ऑइलचं वातावरणामध्ये ऑक्सिडेशन होणार नाही. करोजन प्रिव्हेंटर, मिनरल ऑइल मेटलच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर, मशिनरीच्या मेटलच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर त्या मशिनरीचं करोजन होत असतं. ते करोजन होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये करोजन प्रिव्हेंटर हा सबस्टन्स टाकायचा. ओके. अँटी फोमिंग एजंट, हे बघा, पाणी जरी असलं ना, पाण्यात जरी सारखा हात टाकून जर आपण सारखं ढवळलं तर तिथं वरती फेस तयार होतो. मग लुब्रिकंटचं पण मशिनरीच्या मुव्हिंग सरफेस, मोठ्या मशिनरीमध्ये मशिनरीच्या मुव्हिंग सरफेसमध्ये जर लुब्रिकंट टाकला तर तिथं फेस तयार झाल्यासारखा होत असतो. तो होऊ नये म्हणून अँटी फोमिंग एजंट ऍड केले जात असतात. अँटी फोमिंग एजंट प्रिव्हेंट द फॉर्मेशन ऑफ फोम, फोम तयार करणं कमी केलं जातं अँटी फोमिंग एजंट कडून. पुढे डिटर्जंट, काही फिनॉल कार्बोक्सिलिक ऍसिड हे डिटर्जंट, म्हणजे तिथं धूळ वगैरे चिटकू नये त्या लुब्रिकंटच्या कडेला किंवा मुव्हिंग सरफेसच्या कडेला, म्हणून काही डिटर्जंट त्याच्यामध्ये ऍड केले जात असतात. किती नाव आहेत रे? 3 आणि 3 6 7 8. एक आहे ऑइलीनेस इम्प्रूव्हर, मिनरल ऑइल कडे ऑइलीनेस कमी आहे म्हणून ऑइलीनेस इम्प्रूव्हर टाकला. एक्स्ट्रीम प्रेशर ॲडिटिव्ह, जास्त टेम्परेचरला प्रेशरला मशिनरी काम करण्यासाठी एक्स्ट्रीम प्रेशर ॲडिटिव्ह का टाकला. पुअर पॉइंट डिप्रेसर, सॉलिडिफिकेशन होऊ नये म्हणून पुअर पॉइंट डिप्रेसर टाकला. व्हिस्कोसिटी इम्प्रूव्हर टाकला. अँटीऑक्सिडंट हे एक टाकलं, करोजन प्रिव्हेंटर एक टाकलं, अँटी फोमिंग एजंट एक टाकलं आणि डिटर्जंट एक टाकलं. सांगा बरं बघू आपण काय काय ऍड केलं? हा, बोला बोला. अँटी फोमिंग, अँटी फोमिंग ऑइलीनेस एजंट, इम्प्रूव्हर. ऑइलीनेस इम्प्रूव्हर, व्हेरी गुड. पुढे एक्स्ट्रीम प्रेशर ॲडिटिव्ह. ओके. पुढं पोअर पॉइंट इम्प्रूव्हर. राजा, पुअर पॉइंट डिक्रीज, डिप्रेसर टाकावं लागतं, डिप्रेस. डिक्रीज करायचा. हा. व्हिस्कोसिटी इंडेक्स, हा, इम्प्रूव्हर. फ्लॅश पॉइंट इम्प्रूव्हर नाही, प्रिव्हेंटर, अँटीऑक्सिडंट, व्हेरी गुड. डिटर्जंट, डिटर्जंट, अँटी करोजिव्ह एजंट, अँटीऑक्सिडंट. टू प्रिव्हेंट. ओके. और लक्षात आलं का रे? आपण काल की नाही इथपर्यंत लिहून घेतलेलं आहे. पुअर पॉइंट डिप्रेसर आहे ना, पुअर पॉइंट डिप्रेसर, करोजन प्रिव्हेंटर. ओके. पुअर पॉइंट डिप्रेसरच्या खाली लिहून घ्या पटपट. आपण मी काल इथपर्यंत लिहून दिलेलं होतं, याच्या खालचे हे पॉइंट लिहून घ्या पटपट पटपट पट. आठपा. मॅम आहे असे लिहिते का? हो हो, आहे असेल. कारण एखाद्या परीक्षेमध्ये केमिकलचं जर तुम्हाला नाव विचारलं तर परत तुम्हाला अडचण निर्माण होईल. हे वरचे काय आपल्याला माहित आहेत. ऑइलीनेस इम्प्रूव्हरला ओलिक ऍसिड, स्टेरिक ऍसिड, व्हेजिटेबल ऑइल, ॲनिमल ऑइल म्हणून मी तिथे दिलं नव्हतं. एक्स्ट्रीम प्रेशरची पण ॲडिटिव्हची पण नावं तुम्हाला माहित आहेत, पण ह्याची खालच्याची नावं माहिती नाहीत. केमिकलची नावं विचारणार नाहीत, पण लास्ट स्टेपला कुठं आपल्याला बघून तरी एमसीक्यूज कव्हर करणार आहे तुम्ही. असावं आपल्याकडे मटेरियल. लिहा पटपट पट.
डिटर्जंट पर्यंत लिहितायत का? हो, डिटर्जंट पर्यंत लिहा. मॅम 19 तारखेनंतरचे काय? मॅम लेक्चर अपलोड करायचे आहेत आधीचे. हो करायचे राहिलेत रनिंग. मी गावाकडे गेले त्यामुळे माझे राहिलेत लेक्चर अपलोड करायचे. मी अपलोड करणार आहे. डोंट वरी. ठीक आहे, झालं का लिहून रे? येस नाही नो मॅम. लिहा. ओव्हर मॅम. ओव्हर. ओके. नो मॅम. हॅलो, झालं का? हॅलो. झालं मॅम. हा, सर्वांचं झालं का? येस मॅम. झालं. येस मॅम. हा, स्क्रीन दिसते ना रे व्यवस्थित? येस. हा, ठीक आहे.
एक नंबरचा होता व्हेजिटेबल ऑइल ॲनिमल ऑइल, 2 नंबरचा मिनरल ऑइल, 3 नंबरचा ब्लेंडेड ऑइल आणि 4 नंबर मीन्स डी आहे इथं सिंथेटिक ऑइल. सिंथेटिक ऑइल म्हणजे मिनरल ऑइल पण वापरलं नाही, व्हेजिटेबल ऑइल देखील वापरलेलं नाही, लॅबोरेटरीमध्ये एक दुसरंच ऑइल तयार केलेलं आहे, त्या ऑइलला सिंथेटिक ऑइल असं म्हणायचं. म्हणजे काय? व्हेजिटेबल ऑइल नाही वापरलं, ॲनिमल ऑइल नाही वापरलं, दुसरं कोणतं ऑइल वापरलेलं नाही, लॅबोरेटरीमध्ये केमिकल वापरून ऑइल तयार केलेलं आहे, त्या ऑइलला सिंथेटिक ऑइल असं म्हणायचं. बघा कुठले केमिकल लुब्रिकेटिंग ऑइल म्हणून काम करतात, कुठले केमिकल लुब्रिकंट म्हणून वापरले जातात. हायड्रोकार्बन, पॉलीग्लायकॉल अँड रिलेटेड कंपाऊंड म्हणजे पॉलीग्लायकॉलचे वेगवेगळे कंपाऊंड, ऑर्गॅनिक इमाइन्स, अमाइड्स, सिलिकॉन, फ्लोरोकार्बन आर सम सिंथेटिक ऑइल. हे काही सिंथेटिक ऑइलचे एक्झाम्पल आहेत. ओके. सिंथेटिक ऑइल कुठले केमिकल सिंथेटिक ऑइल आहेत सांगा बरं बघू. हायड्रोकार्बन, पॉलीग्लायकॉल अँड रिलेटेड कंपाऊंड, ऑर्गॅनिक इमाइन्स, अमाइड्स, सिलिकॉन, फ्लोरोकार्बन आर सम सिंथेटिक ऑइल. सिंथेटिक ऑइल जे आहे ते कुठे वापरलं जातं सांगा. सिंथेटिक ऑइल हे एअरक्राफ्ट म्हणजे विमान, त्यानंतर हे रॉकेट याच्या ठिकाणी, एअरक्राफ्ट, हेलिकॉप्टर, ॲटॉमिक एनर्जी प्लांट म्हणजे अणुबॉम्ब वगैरे बनवण्याची जी मशिनरीज असतात तिथं, रॉकेटमध्ये या ठिकाणी सिंथेटिक ऑइल वापरलं जातं, कारण साधं तयार केलेलं ऑइल तिथं फुलफिल होत नाही, म्हणून सिंथेटिक ऑइल हेच लुब्रिकंट म्हणून वापरलं जातं. तर सिंथेटिक ऑइलकडे कोणत्या प्रॉपर्टी असतात? नॉन इम्प्लिमेंटरी, स्फोटक नसतं, हाय फ्लॅश पॉइंट हाय असतो, व्हिस्कोसिटी इंडेक्स हाय असतो, त्याची थर्मल स्टॅबिलिटी ही हाय असते. मला सांगा सिंथेटिक ऑइल कुठे वापरलं जातं? फिअर इट इज युज्ड. ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स. रॉकेट. बरोबर आहे. त्यानंतर सिंथेटिक ऑइल कुठले केमिकल हे सिंथेटिक ऑइल म्हणून काम करतात? कार्बोकार्बन, इमाइन्स, इमाइड्स, सिलिकॉन. त्यांच्याकडे कोणत्या प्रॉपर्टी असतात? नॉन इम्प्लिमेंटरी, हाय विस्कोसिटी फ्लॅश इंडेक्स. पॉइंट, हाय विस्कोसिटी इंडेक्स, गुड थर्मल स्टॅबिलिटी. आपण अगोदर हे फ्लॅश पॉइंट, फायर पॉइंट वगैरे सगळं पॉइंट शिकल्यामुळं हे सोपं आहे खूप. लिहा मग हे सिंथेटिक ऑइल, राईट इट. स्क्रीन दिसते का रे? हॅलो. हा, ओके गुड. ओके.
ओव्हर Yes. No, ma'am. झालं मॅम. ओके. देन इमल्शन. नोटबुकच्या लास्ट पेजला जावा, त्याच्याशिवाय कळत नाही हा पण. एकदम लास्ट पेजला जावा. एक बीकर काढा आणि त्याच्यामध्ये वॉटर काढा. बीकर मध्ये वॉटर काढा. काढले? काढलं का? हॅलो. Yes, ma'am. बीकर मध्ये वॉटर काढा आणि त्याच्या त्या वॉटर मध्ये छोटे छोटे एअर बबल कसे असतात तसे बबल्स काढा. एक 6 ते 7 बबल काढा किंवा 4 ते 5 काढा. झालं मॅम. हा, ते बबल आहेत ना, बबल, त्याला नाव द्या डिस्पर्स्ड. इथं कर्सरच्या तिथं स्पेलिंग आहे बघा, DISPERSED, डिस्पर्स्ड और इंटरनल फेज. इंटरनल फेज, डिस्पर्स्ड और इंटरनल फेज. Ma'am, once again repeat. बीकर काढला, बीकर काढला. Yes, ma'am. बीकर मध्ये ड्रॉप हे काढले, बबल्स काढले, एक 4-5 काढले का बबल्स? Yes, ma'am. हा, त्या बबल्सला नाव द्या डिस्पर्स्ड और इंटरनल फेज. इथं कर्सरच्या तिथं नाव बघा, डिस्पर्स्ड और इंटरनल फेज. डिस्पर्स्ड और इंटरनल फेज. ओके. हॅलो. Yes, ma'am. लिहिलं नाव? Yes, ma'am. हा, आणि कडेचं जे पाणी आहे ना, वॉटर काढलंय की नाही तुम्ही, त्याला नाव द्या डिस्पर्सिंग फेज. इथं कर्सर फिरतंय बघा, तिथं स्पेलिंग आहे डिस्पर्सिंग फेज. डिस्पर्सिंग फेज. तिथंच कुठेतरी एक शब्द लिहून घ्या साईडला, इम्मिसिबल. इम्मिसिबल, कर्सरचे तिथं स्पेलिंग आहे बघा, इम्मिसिबल. इम्मिसिबल, राईट डाऊन, इम्मिसिबल. इम्मिसिबल. एकामध्ये एक न विरघळणारे. एकामध्ये एक न विरघळणारे. एकामध्ये एक न विरघळणारे. एकामध्ये एक न विरघळणारे. ओके. ओव्हर. Yes, ma'am. हा, ते जो बीकर आहे त्याच्यामध्ये 2 लिक्विड आहेत, पण ते दोन्ही लिक्विड एकमेकांमध्ये विरघळणारे नाहीत. एक आहे छोटे छोटे ड्रॉप तयार करतो आणि एक लिक्विड त्याच्या कडेला असतो.
एक लिक्विड त्याच्या कडेला असतो आणि एक लिक्विड ड्रॉप तयार करतो. तिथं मी तुम्हाला बबल्स काढायला सांगितले ते एक लिक्विड आहे आणि कडेचं जे पाणी काढायला सांगितलंय ते एक लिक्विड आहे. दिस टू लिक्विड्स आर इमिसिबल टू इच अदर. दिस टू लिक्विड बबल्स का काढायला लावले? ते दोन्ही एकमेकांमध्ये विरघळणारे नाहीत, इमिसिबल आहेत म्हणून तुम्हाला बबल काढायला लावलेत. ते एकमेकांमध्ये अजिबात विरघळत नाहीत. मग त्यांना विरघळण्यासाठी, ते एकमेकांमध्ये डिझॉल्व्ह होण्यासाठी दुसरा एक सबस्टन्स तिसरा सबस्टन्स, हे दोघं सोडून अजून तिसरा एक सबस्टन्स ऍड केला जातो. त्याला म्हणायचं असतं इमल्सिफायर. इथं कर्सरच्या तिथे बघा इमल्सिफायर. थर्ड एजंट इमल्सिफायर इज ऍडेड. ते दोन्ही एकमेकांमध्ये मिक्स व्हावे, त्यांची स्टॅबिलिटी वाढावी, त्याच्यासाठी थर्ड सबस्टन्स ऍड केला जातो आणि त्या सबस्टन्सचं नाव आहे इमल्सिफायर. इमल्सिफायर. आता जे तयार झालेलं मिश्रण आहे त्याला म्हणायचं असतं इमल्शन. त्याला म्हणायचं इमल्शन. इमल्शन मध्ये मेन कोण कोण आहेत? दोघ जणच आहेत. कोण दोघ जण? दोन इमिसिबल लिक्विड आहेत. असं झालेलं नाही की समजा तुम्ही आपलं जे खोबरेल तेल आहे ते आणि पाणी असल्यानंतर खोबरेल तेल वरती तरंगतं, पाणी खाली असतं, तसं नाही. तर छोटे 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 ड्रॉप सगळीकडे पसरलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पाणी आहे, म्हणजे हे सगळीकडे पसरलेलं आहे म्हणून इथं शब्द वापरलेला आहे डिस्पर्शन. डिस्पर्स म्हणजे विखुरलेलं. विखुरलेलं आणि सगळीकडे सारख्या प्रमाणात विखुरलेलं असणं त्याला म्हणायचं फिअरली कोर्स. फिअरली कोर्स डिस्पर्शन. कुणाचं फिअरली कोर्स डिस्पर्शन आहे? टू इमिसिबल लिक्विडचं आहे. इमल्शन इज अ टू फेज सिस्टीम. इमल्शन म्हणजे काय असतं? दोन फेजच्या सिस्टीम आहेत. एक म्हणजे तुम्ही बबल्स काढलेले, दुसरं म्हणजे कडेचं लिक्विड. इमल्शन इज अ टू फेज सिस्टीम कन्सिस्ट ऑफ फिअरली कोर्स डिस्पर्शन ऑफ टू इमिसिबल लिक्विड. टू इमिसिबल लिक्विड. वन बीइंग डिस्पर्स्ड ॲज ए फाईन ड्रॉपलेट इन अदर. एकाने काय केलेले आहेत? छोटे छोटे छोटेसे ड्रॉपलेट बनवलेले आहेत, बबल्स बनवलेले आहेत. ओके. लिक्विड विच फॉर्म दी फाईन ड्रॉपलेट इट इज नोन ॲज ए डिस्पर्स्ड फेज. जी लिक्विड फाईन ड्रॉपलेट तयार करते त्याला डिस्पर्स्ड फेज असं म्हणायचं. फाईल डिस्पर्स्ड फेजच्या त्या ड्रॉपलेटच्या कडेची जी सिस्टीम आहे, ड्रॉपलेटच्या कडेचं जे मटेरियल आहे त्याला म्हणायचं डिस्पर्शन मीडियम किंवा त्याला म्हणायचं डिस्पर्सिंग फेज. त्याला म्हणायचं डिस्पर्सिंग फेज किंवा एक्सटर्नल फेज. दिस टू लिक्विड्स म्हणजे ड्रॉपलेट तयार झालेले आणि त्याच्याकडेचं हे अनस्टेबल आहेत. इथं आहे बघा अनस्टेबल. टू इन्क्रीज दिस स्टॅबिलिटी थर्ड एजंट इमल्सिफायर इज ऍडेड. त्याच्यामध्ये दुसरा सबस्टन्स ऍड केला जातो, त्याचं नाव आहे इमल्सिफायर. आर यू गेटिंग? काय काय कळालं सांगा? ते दोन लिक्विड एकमेकांमध्ये मिसिबल आहेत का इमिसिबल आहेत? इमिसिबल. हा. ड्रॉपलेटला कुठली सिस्टीम म्हणायचं? डिस्पर्स्ड किंवा डिस्पर्स्ड. आणि कडेचं पाणी आहे त्याला कसली म्हणायचं? एकाला ईडी आहे, एकाला आयएनजी आहे. डिस्पर्सिंग फेज. त्याची स्टॅबिलिटी वाढवण्यासाठी थर्ड सबस्टन्स ऍड केला जातो. त्या थर्ड सबस्टन्सचं नाव काय? इमल्सिफायर. थर्ड सबस्टन्स इज नोन ॲज. ते एक तेल आणि पाणी आपण मिक्स केल्यानंतर जसं एका साईडला तेल आणि एका साईडला पाणी जात असतं, असं आहे का? ते नाहीत. तसं नाहीत म्हणून इथं कुठला शब्द वापरलेला आहे? फिअरली कोर्स डिस्पर्शन. कुठला शब्द वापरलेला आहे? फिअरली कोर्स डिस्पर्शन. बघा, इमल्शन इज अ टू फेज सिस्टीम कन्सिस्टिंग ऑफ फिअरली कोर्स डिस्पर्शन ऑफ टू इमिसिबल लिक्विड. फिअर हे नाही लिहायचं गरज, हे नाही लिहिलं तरी चालते पण नाही लिहायचं, कशाला वाढवत बसायचे. डिस्पर्स्ड ऑर इंटरनल फेज इज अ लिक्विड विच फॉर्म ड्रॉपलेट. डिस्पर्स्ड किंवा इंटरनल फेज म्हणजे काय असतं? की जी ड्रॉपलेट तयार करते. आणि डिस्पर्सिंग फेज इज अ सराउंडिंग और कंटिन्युअस और एक्सटर्नल लिक्विड. कडेच्या लिक्विडला काय म्हणायचं? डिस्पर्सिंग फेज असं म्हणायचं. टू इमिसिबल लिक्विड इसेन्शियली फॉर्म
अनस्टेबल इमल्शन, ते दोन्ही लिक्विड अनस्टेबल असतात. टू इन्क्रीज द स्टॅबिलिटी ऑफ डिस्पर्सिंग सिस्टीम थर्ड एजंट इमल्सिफायर इज ऍडेड, तिसरा सबस्टन्स ऍड केला जात असतो. ओके, बघा ऑइल इन वॉटर, एक्झाम्पल ऑइल इन वॉटर म्हणजे कुठलं पण लुब्रिकेटिंग ऑइल आणि त्याच्यामध्ये वॉटर टाकलं, आणि वॉटर इन ऑइल, वॉटर घेतलं आणि त्याच्यामध्ये लुब्रिकेटिंग ऑइल टाकलं, तर अशा प्रकारचे इमल्शनचे दोन एक्झाम्पल आहेत. आर यू गेटिंग? समजलं का? Yes, ma'am. हा, Yes, ma'am. तिथं फक्त एवढंच लिहायचं, ऑइल इन वॉटर, वॉटर इन ऑइल, बस. हे काय पुढचं लिहायचं आवश्यकता नाही. लिहू शकता तुम्ही हे डिस्क्रिप्शन, आणि एक्झाम्पलला हे दोन नावं लिहायची फक्त, ऑइल इन वॉटर, वॉटर इन ऑइल. हॅलो, Yes, ma'am. लिहा मग, लिहा रजन. हॅलो हॅलो, उद्या Yes, ma'am. टेस्ट आहे माहिती आहे ना, चॅप्टर टेस्ट आहे उद्या. Yes, ma'am. हो मॅम. एमसीक्यूज तुमच्याकडे आहेत का? येस मॅम. हा, आणि एखादा दुसरा एमसीक्यूज तिथं आन्सर करेक्शनला मी चुकवलेला आहे का, मुद्दाम चुकवलेला आहे, तिथं तुमचं तुम्ही बघायचं. चॅप्टर तुम्हाला पहिला फार व्यवस्थित समजलेला आहे. काय अडचण आली तर मला कधीही कॉल करू शकता की याचं उत्तर मला, या उत्तराचं कन्फ्युजिंग आहे मॅडम, त्याचं उत्तर काय आहे. नंबर माहिती नसेल तर नंबर लिहून घ्या. काय आहे माहिती? आहे मॅम. ज्यांच्याकडनं नाही त्यांनी लिहून घेतला तरी चालतंय. 83 29 39 08 17. ओके, उद्या जर सकाळचं लेक्चर असेल तर सकाळी मी एमसीक्यू डिस्कस करेल, म्हणजे कोणाचे मार्क कट होणार नाही. ठीक आहे, लिहून घ्या हे.
झालं मॅम. हॅलो, झालं का रे? येस मॅम. Yes. 2 point is over. Number 1 is a solid lubricant. Number 2 is a liquid lubricant is over now. कुठले कुठले टाइप झाले सांगा बरं बघू. हा, Solid lubricant. हा. रोल नंबर 66, रोल नंबर 16, रोल नंबर 16, रोल नंबर 20, रोल नंबर 12, रोल नंबर 12, रोल नंबर 62, रोल नंबर 62, रोल नंबर 63. ऐकायला येते का रे आवाज? Yes, ma'am. Yes, ma'am. 61, 54. अवघड आहे की नाही रे? येस मॅम. 53, 53. ऋतुजा, ऋतुजा. 52, Yes, ma'am. 51. Yes, ma'am. ओके. हे बघा, आता लास्ट तिसरा टाईप आहे सेमी सॉलिड लुब्रिकंट. त्याचं एकच उदाहरण आपल्या सिलेबसला आहे. ओके. तर सेमी सॉलिड लुब्रिकंट म्हणजे ग्रीस कसं बनवलं जातं? तुम्हाला मिनरल ऑइल माहित आहे, त्याला दुसरं कुठलं नाव म्हणून सांगितलं होतं रे मी? मिनरल ऑइलला असंही म्हणतात, मिनरल ऑइलला असंही म्हणतात, असं काल सांगितलं होतं. हा, Petroleum oil. हा. Petroleum. पेट्रोलियम ऑइलला हॉट करायचं आणि त्याच्यामध्ये सोप टाकायचा आणि चांगलं स्टर करायचं, चांगलं विरघळवायचं. सांगा बरं मी काय बोलले? काय घ्यायचं अगोदर? Petroleum. Petroleum oil. Petroleum oil. पेट्रोलियम ऑइल घ्यायचं, त्याच्यामध्ये काय हॉट करायचं आणि त्याच्यामध्ये सोप टाकायचं आणि टाकायचं. स्टर करायचं. स्टर Mix केल्यानंतर डिस्पर्स होईल सोप, म्हणजे विखरला जाईल, सगळीकडे पसरला जाईल. नाही का? समजा आपण रिन पावडर वगैरे पाण्यामध्ये टाकली आणि त्याला स्टर केलं तर सगळे रिन पावडरचे कण सगळीकडे कसे डिस्पर्स होतात की नाही, तसं डिस्पर्स्ड करायचं. डिस्पर्स. बघा, मी आता इथलं वाक्य सोडून दुसरं वाक्य तुम्हाला सांगणार आहे सोपं करून. ग्रीस इज प्रिपेअर्ड बाय, ग्रीस इज प्रिपेअर्ड बाय, ग्रीस इज प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग द सोप in hot petroleum oil, mixing the soap in hot petroleum oil, mixing the soap in hot petroleum oil. How grease is prepared? Tell me. Mix in soap, hot petroleum oil. हा, रेड. ग्रीस इज, हेडिंगला राजन अगोदर हेडिंग. 3 नंबर असेल आपला, इथला 2 आहे माझा, पण तुमचा 3रा नंबर आहे. सेमी सॉलिड लुब्रिकंट और ग्रीस, और ग्रीस, और ग्रीस. ग्रीस. नेक्स्ट लाइन. Grease is prepared by, grease is prepared by mixing the soap in hot petroleum oil, hot petroleum oil.
हे बघा, सोप प्लस पेट्रोलियम ऑइल दॅट गिव्स ग्रीस. सोप प्लस पेट्रोलियम ऑइल दॅट गिव्स ग्रीस. ओके, आता मला सांगा नेक्स्ट लाईनला लिहा. प्रॉपर्टी ऑफ ग्रीस, प्रॉपर्टीज ऑफ ग्रीस is depend upon nature of soap, and nature of petroleum oil. Nature of petroleum oil. Nature of petroleum oil. Next line. आता पुढे वाक्य नीट ऐकायचं. कॅल्शियम बेस्ड सोप, इथं ग्रीस आहे, मी बोलते ते वेगळं आहे. कॅल्शियम बेस्ड सोप म्हणजे काय? ज्या साबणामध्ये कॅल्शियम असतो त्या साबणाला कॅल्शियम सोप असं म्हणायचं. ज्या साबणामध्ये, ज्या सोपमध्ये कॅल्शियम असतो त्या सोपला कॅल्शियम सोप असं म्हणायचं. आता सोडा बेस्ड सोडियम सोप कशाला म्हणायचं सांगा बरं? ज्या सोपमध्ये, ज्या साबणामध्ये कोण असतो? सोडियम असतो. ज्या साबणामध्ये सोडियम असतो त्या साबणाला सोडियम सोप असं म्हणायचं. लिथियम सोप कशाला म्हणायचं? ज्या साबणामध्ये लिथियम असतो त्या साबणाला लिथियम सोप असं म्हणायचं. आर यू गेटिंग? कॅल्शियम बेस्ड ग्रीस कसा तयार करायचा? हा कॅल्शियम सोप हा पेट्रोलियम ऑइल मध्ये टाकायचा आणि तयार झालेला जो ग्रीस आहे त्याला म्हणायचं कॅल्शियम बेस्ड ग्रीस. आता सोडा बेस्ड ग्रीस कसा तयार करायचा? हा सोडियम सोप जो आहे तो पेट्रोलियम ऑइल मध्ये टाकायचा, म्हणजे खाणीतून काढलेल्या मिनरल ऑइल मध्ये टाकायचा, खाणीतून काढलेल्या तेलामध्ये टाकायचा. तयार झालेल्या ग्रीसला म्हणायचं सोडा बेस्ड ग्रीस. लिथियम बेस्ड ग्रीस म्हणजे काय? लिथियम असणारा सोप पेट्रोलियम ऑइल मध्ये टाकला, तयार झालेल्या ग्रीसला लिथियम बेस्ड ग्रीस असं म्हणायचं. काय बोलले मी सांगा बरं बघू. कॅल्शियम बेस्ड ग्रीस कसा तयार करणार? हा, Calcium is added to petroleum oil. कॅल्शियम सोप, कॅल्शियम असणारा साबण पेट्रोलियम ऑइल मध्ये टाकून मिक्स केलं की कॅल्शियम बेस्ड ग्रीस मिळतो. कॅल्शियम असणाऱ्या साबण जर पेट्रोलियम ऑइल मध्ये टाकला तर मिळणाऱ्या ग्रीसला कॅल्शियम बेस्ड ग्रीस म्हणायचं. लिथियम बेस्ड ग्रीस म्हणजे सोडियम असणारा सोप जर पेट्रोलियम ऑइल मध्ये टाकला तर तयार होणाऱ्या ग्रीसला सोडा बेस्ड ग्रीस म्हणायचं. लिथियम असणारा साबण, लिथियम असणारा सोप हा जर पेट्रोलियम ऑइल मध्ये टाकला तर त्याला लिथियम बेस्ड ग्रीस असं म्हणायचं. आर यू गेटिंग? Yes. ma'am. कळालं का सर्व? कळालं का? Yes, ma'am. हा, मला सांगा बरं कॅल्शियम बेस्ड ग्रीस कसा बनवायचा? Calcium soap हा, व्हेरी गुड. added in कॅल्शियम सोप इज ऍडेड इन टू दी पेट्रोलियम ऑइल. petroleum. हा, सोडा बेस्ड ग्रीस कसा बनवायचा? सोडियम सोप इज ऍडेड इन टू पेट्रोलियम ऑइल. लिथियम बेस्ड ग्रीस कसा बनवायचा? लिथियम सोप इज ऍडेड इन टू पेट्रोलियम ऑइल. आर यू गेटिंग? Yes, ma'am. ला मग ग्रीस आर क्लासिफाईड, मी सांगते तेवढंच लिहायचं. ग्रीस आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ soap, on the basis of the soap. Number A, calcium based grease.
calcium based grease. Calcium based grease. These are prepared by, असं वाक्य लिहायचं बघा, हे सोपं वाक्य. These are prepared by adding calcium soap in petroleum oil. ओके, फुल स्टॉप. काय लिहिलं वाचा बरं कोण तर, वाचा पटकन. calcium soap into petroleum. व्हेरी गुड. हा, दीज आर चिपेस्ट, खूप स्वस्त आहे. दीज आर चिपेस्ट, खूप स्वस्त आहे. म्हणजे मेणबत्तीसाठी वापरणारं जे ग्रीस आहे की नाही, आपण मेणबत्ती बघतो की नाही, 1 रुपयाला एक मेणबत्ती येते छोटी कॅन्डल्स, ते कॅल्शियम बेस्ड ग्रीस आहे. दीज आर चिपेस्ट. नेक्स्ट लाईन. दे आर टू बी युज्ड below 80 degrees Celsius. 80 degrees Celsius. They are used below 80 degrees Celsius. ओके. आता हे सोडा बेस्ड ग्रीस आणि लिथियम बेस्ड ग्रीस आहे ना, ते व्यवस्थित सेंटेन्स आहे असंच लिहून घ्यायचं. हे दोन्ही आहे असंच लिहून घ्यायचं इथपर्यंत, ओनली पर्यंत. ओव्हर. हा, लास्ट टाइप एक्सेल ग्रीस. एक्सेल ग्रीस. डू यू नो लाइम, चुना.
माहितीये का लाईम? Yes, ma'am. लाईम आणि हेवी मेटल हायड्रॉक्साईड, उदाहरणार्थ KOH वगैरे हायड्रॉक्साईड, टू दी रेझिन अँड फॅटी ऑइल, हे रेझिन मध्ये टाकायचे किंवा फॅटी ऑइल मध्ये टाकायचे. काय टाकायचं? लाईमला टाका किंवा हायड्रॉक्साईड टाका. हे रेझिन मध्ये किंवा फॅटी ऑइल म्हणजे व्हेजिटेबल ऑइल, ॲनिमल ऑइल वगैरे. आणि जी तयार होतं त्या ग्रीसला ॲक्सल ग्रीस असं म्हणायचं. लाईम आणि मेटल हायड्रॉक्साईड हे रेझिन मध्ये आणि फॅटी ऑइल मध्ये टाकायचे. दीज आर वॉटर रेजिस्टंट अँड सुटेबल टू लेस डेलिकेट इक्विपमेंट. हे लेस डेलिकेट इक्विपमेंट म्हणजे ॲक्सल ग्रीस म्हणजे जे ॲक्सलला वापरला जातो. माहितीये का? सायकलचा ॲक्सल असते, गाड्यांचा, रेल्वेचा ॲक्सल असते, बैलगाडीचा ॲक्सल असते. माहितीये ना? ॲक्सल मधला ॲक्सिस, तिथला ग्रीस, तिथं वापरला जाणारा ग्रीस वॉटर रेजिस्टंट असते. सुटेबल फॉर लेस डेलिकेट इक्विपमेंट, एकदम छोट्या इक्विपमेंटला वापरायची गरज नसते तसल्या प्रकारचा ग्रीस. वर्किंग ॲट ए लो स्पीड अँड हाय लोडच्या आणि लो स्पीडच्या मशिनरीमध्ये वापरायच्या गरज लागत नाही. याला ॲक्सल ग्रीस असं म्हणायचं. राईट डाऊन करा, पण संपलेला आहे, लिहा हे. झालं का? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. Yes, ma'am. Today we will stop here.